प्रतिफळ मिळणे आनंददायी आहे. जे कठोर परिश्रम करतात त्यांना प्रतिफळ मिळेल. या जगात अनेक प्रकारचे पुरस्कार आहेत. मग भव्य अमर्याद स्वर्गाच्या राज्यात किती पुरस्कार असतील? बायबलमध्ये प्रतिफळाबद्दल अनेक शब्द आहेत. बायबल म्हणते की परमेश्वराकडे येणाऱ्याने विश्वास ठेवला पाहिजे की ते आहेत आणि त्यांचा शोध घेणाऱ्यांना ते प्रतिफळ देतात. विश्वासाचे सर्व पूर्वज स्वर्गीय प्रतिफळासाठी धावले. नोहाने परमेश्वराच्या वचनावर पूर्णपणे विश्वास ठेवून तारू बांधले. जेव्हा परमेश्वराने पाण्याने जगाचा न्याय केला तेव्हा विश्वासाने परमेश्वराच्या वचनाचे पालन केल्यामुळे त्याचे कुटुंब वाचवले गेले. फारोच्या कन्येचा पुत्र या रूपात मोशे सर्वात मोठे गौरव उपभोगण्याच्या स्थितीत होता. पण मिसरच्या राजवाड्यात पापाच्या क्षणिक सुखांचा उपभोगण्यापेक्षा त्याला इस्रायली लोकांसोबत दुःख भोगणे उत्तम वाटले. असे यामुळे होते कारण की तो स्वर्गामधील सार्वकालिक प्रतिफळाची वाट पाहत होता. सर्व लोकांनो, जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल तेव्हा तुम्हाला प्रतिफळ मिळेल. परमेश्वराने आपल्यापैकी प्रत्येकासाठी प्रतिफळ तयार केले आहे आणि म्हटले आहे, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. परमेश्वर आपल्याला अनेक पुरस्कार देतील, जसा नोहाला दिलेला आज्ञाधारकपणाचा पुरस्कार, मोशेला दिलेला धीराचा पुरस्कार, अब्राहमाला दिलेला विश्वासाचा पुरस्कार, याकोबाला दिलेला जाणीवेचा पुरस्कार, ज्याने आशीर्वादांच्या मूल्यांची जाणीव केली, दाविदाला दिलेला धाडसाचा पुरस्कार आणि श्लोमोनाला दिलेला ज्ञानाचा पुरस्कार. परमेश्वर आपल्याला गिदोनाला दिलेला वीर पुरस्कार, दानिएलाच्या 3 मित्रांना दिलेला विश्वासाचा पुरस्कार, यहोशुआ दिलेला धाडसाचा पुरस्कार, पेत्राला दिलेला निष्ठतेचा पुरस्कार आणि प्रेषित पौलाला दिलेला उत्कंठतेचा पुरस्कार यासारखे पुरस्कार देतील. फळाचा पुरस्कार, नम्रपणाचा पुरस्कार, भक्तीचा पुरस्कार, दयाळूपणाचा पुरस्कार, विचारशीलतेचा पुरस्कार, शिस्तीचा पुरस्कार, आयोजनाचा पुरस्कार, सेवेचा पुरस्कार आणि प्रेमाचा पुरस्कार देखील असतील. परमेश्वर आपल्याला असंख्य पुरस्कार देतील. आपण सुवार्तिकांना 1 कप थंड पाणी जरी दिले तरी आपण आपले प्रतिफळ गमावणार नाहीत. मग परमेश्वर सियोनच्या संतानांना किती मोठा पुरस्कार देतील, ज्यांनी परमेश्वरासोबत मिळून सुवार्तेसाठी कार्य केले आहे. पिता हरवलेल्यांना शोधण्यासाठी या पृथ्वीवर आले आणि कोणत्याही परिस्थितीत नेहमी सुवार्तेचा प्रचार केला. जसे की परमेश्वर प्रकाश आहे, म्हणून आपण देखील प्रकाशाच्या संतानांच्या रूपात पुष्कळ लोकांवर परमेश्वराच्या प्रेम आणि सत्याच्या प्रकाशाला प्रकाशविले पाहिजे. जर आपण प्रतिफळ देणाऱ्या परमेश्वरावर विश्वास ठेवून सुवेळी अवेळी त्यांच्या वचनाचा परिश्रमपूर्वक प्रचार करतो तर आपल्याला प्रतिफळ मिळेल. जेव्हा आपण नवीन कराराच्या सुवार्तेचा प्रचार करतो तेव्हा जे आत्मे नरकात जाण्यासाठी ठरलेले होते ते सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतात, स्वर्गात जाऊ शकतात, राजकीय याजकगण बनू शकतात आणि स्वर्गीय वारसा प्राप्त करू शकतात. अशा प्रकारे आपण जे काही करतो ते स्वर्गामध्ये प्रतिफळाच्या योग्य आहे. आपल्याला स्वर्गाच्या राज्यात जाण्याची आणि असे मौल्यवान कार्य करण्याची परवानगी दिल्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देणे कधीच विसरले नाही पाहिजे. ज्येष्ठत्वाचा हक्क प्राप्त केल्यानंतरही एसावाला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काच्या मूल्याची जाणीव झाली नाही आणि त्याने त्याची उपेक्षा केली. शेवटी याकोबाने त्याचा आशीर्वाद घेतला, ज्याला ज्येष्ठत्वाच्या हक्काचे मूल्य माहीत होते. शौलाने देखील परमेश्वराच्या वचनाची अवहेलना केली, म्हणून दाविदाला सिंहासन देण्यात आले, ज्याने परमेश्वराच्या वचनाला मौल्यवान समजले आणि त्याचे पालन केले. स्वर्गीय ज्येष्ठत्वांच्या रूपात या आपण ह्या अद्भुत आशीर्वादाची उपेक्षा करू नये, तर त्या दिशेने धावूया ज्या दिशेने पिताची इच्छा आहे की आपण परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार धावावे आणि स्वर्गीय मुकुट प्राप्त करावा. संकटे आणि परीक्षा येतील, पण सध्याचे दुःख आणि क्लेश त्या गौरवासमोर काहीच नाहीत, जे आपल्यावर प्रकट होणार आहे. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ केला जातो त्यांना स्वर्गामध्ये मोठे प्रतिफळ मिळेल. प्रेषित पौल देखील स्वर्गाच्या राज्याकडे धावला. तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा आणि जो शेवटपर्यंत माझी कृत्ये करत राहतो त्याला राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन. या आपण ह्या वचनांवर विश्वास ठेवून शेवटपर्यंत सुवार्तेच्या मिशनला पूर्ण करूया. परमेश्वर नवीन कराराद्वारे आपल्याला एक देह बनवतात आणि आपले मार्गदर्शन सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याकडे करतात.
परमेश्वर म्हणतात की आपण त्यांच्याबरोबर महान विश्व आणि आकाशगंगेतील तायांचा प्रवास करणार. स्वातंत्र्याच्या वैभवशाली देशात, युद्ध नसलेल्या प्रेमाने भरलेल्या देशामध्ये आणि एका सुंदर देशात राहण्यासाठी, जेथे दररोज नवीन गोष्टी निर्माण केल्या जातात आणि आनंद वाहत राहतो, आपण निष्कलंक आणि निर्दोष होण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. या आपण स्वतः विचार करूया, अनेक पुरस्कार प्राप्त करण्यासाठी मी काय केले पाहिजे आणि आजपासून त्या पुरस्कारांसाठी पात्र होण्यासाठी कठोर परिश्रम करूया. मला आशा आहे की तुम्ही अनेक हरवलेले भाऊ आणि बहिणींना शोधाल, त्यांची प्रेमाने काळजी घ्याल, त्यांची सेवा कराल आणि त्यांचे मार्गदर्शन स्वर्गाच्या राज्यामध्ये कराल, म्हणजे तुम्ही परमेश्वराला संतुष्ट करू शकाल आणि अनेक पुरस्कार प्राप्त करू शकाल, जे परमेश्वराने तुमच्यासाठी तयार केले आहेत.